हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रिया आहोळ या यूट्यूब चॅनलमध्ये. मी तुमचं प्रिया पुन्हा एकदा स्वागत करते. आता खरं सांगते 2026 चालू झालं आहे, बरोबर आहे. आणि ह्या 2026मध्ये मला कुठल्याही वाईट गोष्टींबद्दल विचार करत बसायचं नाही किंवा काय नाही. तुम्हाला तर माहिती आहे, जी काही सासू लोक ही जी सुनांना छळते ती करते ती त्यांची शेवटी शेपट वाकडी ती वाकडी राहणार आहे. म्हणते की कुत्र्याचं शेपूट कधीच वाकडं म्हणजे कशात जरी घालून ठेवलं तर ती सरळ होत नसते. आणि त्यामुळं त्या गोष्टींचा विचार बी करायचा नाही. मस्त जगायचं, एन्जॉय करायचा. नवरा खूप प्रेम करतोय, प्यार करतोय आणि मी माझ्या नवऱ्याशिवाय तर राहूच शकत नाही, जगूच शकत नाही, 1 मिनिटचं जगू शकत नाही. खरं सांगू का मित्रांनो, आणि सगळ्या जी काही माझी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना सांगते मनापासून, माझ्या नवऱ्याला ना जर असं काहीतरी म्हणजे घरात जर इन्कमचा जर सोर्स असताना की ऑटोमॅटिकली पैसाच पैसा पैसाच पैसा जर येत राहत असताना मी माझ्या नवऱ्याला ना 1 सेकंदसुद्धा माझ्या नजरेसमोर दूर केलं नसतं, कामाला सुद्धा जाऊ दिलं नसतं. खरं सांगायला एवढं प्रेम करते मी त्यांच्यावर आणि मी त्यांच्यासाठी काय पण करायला तयार आहे. खूप प्रेम करते व मी त्यांना, लई प्रेम करते. मीच काय ती पण मला तेवढंच प्रेम करतात बरं का. असं नाही की मी एकतर्फी, तसं काय नाही. माझा नवरा पण मला इतकं प्रेम करतो. गुलाबाचं फूल कसं असतंय काट्यांमध्ये, त्याप्रमाणे सासरची लोक काट आहेत, काट, आणि मी गुलाब आहे आता. आणि त्यो गुलाबाचं रक्षण माझा नवरा करतोय, थोडक्यात असं म्हणलं तरी चालेल. एवढं माझा जीव आहे माझ्या नवऱ्याचा माझ्याकडे आणि मी त्यांची खूप रिस्पेक्ट करते. ते मला तेवढंच मान सन्मान देतात, प्रेम करतात, माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. आता आणि एकदम हॅपीमध्ये राहायचं बघा, मस्त जगायचं. 2026 इतकं एन्जॉय करत जगायचं, छान जगायचं, काही टेन्शन नाही, काय नाही घ्यायचं. कारण बघितलं ना आता 2026मध्ये काय काय घडून गेलं. 2025 कसं कसं काय काय झालं. असं अत्याचार वगैरे झाले मुलींवरती, छळ केलं करणारी माणसं करत राहते ती. पण मुलींनो, 2026मध्ये जर तुमच्यावर कोण अत्याचार करत असेल ना तर त्यांच्यावर तुम्ही अत्याचार करा, पण स्वतःवर अत्याचार होऊ देऊ नका. लोकांनी म्हणू द्या वाईट आहे तुम्हाला, काय म्हणायचं ती म्हणू द्या. लोकांना माहिती असतं का रिॲलिटी घरामध्ये काय आहे, पूर्वीला कशी वागवत असते ती शेवटी कसं आहे माहिती आहे का, स्वतःचं बाबून दुसऱ्याचं कार्ट असं समजते ती लोक. त्यामुळं ज्यांची नवीन लग्न झाले ती किंवा ज्या सुना आहेत त्या ज्यांना त्रास होतोय त्यांनी त्रास करून घेऊ नका. त्यांच्या नाकावर टिचून संसार करून दाखवा आणि एकदम खुश राहावा. थोडा जर त्रास झाला ना लगेच आई बापाला सांगायचं, कोण असेल नसेल आपले घरदारचे त्यांना सांगायचं, नाही तर सरळ पोलीस स्टेशनला कॉल करायचा, मला सरळ त्रास होते म्हणून. कारण वेळ आहे तोवरच पोलीस स्टेशनला पण कळवणं गरजेचं असते. एकदा वेळ निघून गेली की पोलीस लोक तर काय करणार आहे, ती शेवटी त्यांची ड्युटी असते ती करणार आहे ती. आणि जी काही सत्य परिस्थिती जी घडल्या त्या क्षणी कळती सगळ्यांना. लय उशिरानंतर काय करून काही भेटत नाही कुणाला. म्हणून जवाची तवा करायचं असते सगळं. हां, त्यामुळे मस्त राहावा, स्वस्त राहावा, मस्त खावा, फिरायला जावा, शॉपिंग करा, एन्जॉय करा आणि खुश राहावा सगळ्यात महत्त्वाचं. आणि सुरक्षित राहावा आणि आरोग्याला जपा. स्वतःच्या आरोग्याशिवाय दुसरं काय नाही. तुम्ही म्हणतात की सर सलामत तो पगडी 50, असं स्वतःला जपा. हो, आणि आपल्या नवऱ्याला जपा. जर नवरा तुमच्यावर प्रेम करत असेल, तुम्हाला त्रास देत नसेल, तर त्याला अगदी स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपा. आणि तुमच्या लेकरांना जपा, त्यांच्यावर प्रेम करा आणि खुश राहा. ओके, बाय बाय. आणि खुश राहा, सगळ्यात महत्त्वाचं तर खुश राहा. नो टेन्शन, नो काय, सगळं काही एकदम मस्त जाते बघा. आणि आपल्या आणि
हो, एकदम छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि सुरक्षित राहा आणि स्वतःचं आरोग्य जपा आणि तुमच्या घरच्यांचंही आरोग्य जपा. ठीक आहे. बघा, मी माझ्या मिस्टरांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आज मार्केटला गेले, त्यांच्याबरोबर त्यांना घेऊन गेले, त्यांना सुट्टी आहे म्हणून घेऊन गेले. आवळा आणला, बीट आणलं, गाजर आणलं आणि बघा त्यांच्यासाठी खास करून पुदिना आणला. कारण सगळ्यांमध्ये आपल्या शरीरामधलं जे काही डिटॉक्स वगैरे झालेलं असते, आपलं लिव्हर वगैरे, त्याचं डिटॉक्सिकरण करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळं आवळ्याचं आणि याचं पुदिन्याचं ज्यूस वगैरे त्यांना देणं खूप गरजेचं असतं आणि आपण स्वतःही घेणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे नक्कीच अशा गोष्टी आणा, खावा पिवा, मस्त राहा. जे तुम्हाला आवडतंय ते करा, काय कुणाचं ऐकत बसू नका बा. कारण लोक फक्त नावं ठेवायला असते. ती नावं तुम्ही चांगलं करत असाल आणि तुम्हाला लोक जर नावं ठेवत असतील ना, एखादी गोष्ट जर तुम्ही करत असाल आणि तुम्हाला जर लोक नावं ठेवत असतील ना, तर 100% समजून जावा की त्यांना जेलेसी व्हायला लागली, की ते आपल्यासारखं काही वागू शकत नाहीत, करू शकत नाहीत. त्यामुळं जे करताय ते बिनधास्त करा. खुश रहने का, कोई जले मरे मरने दो, खुश रहने का. राखी सावंतचा डायलॉग आहे हा, इंस्टाग्रामला फेमस झालाय. बघा, जळणाऱ्याला जळू द्या, मारणाऱ्याला मरू द्या. जळून जळून किती जळतेली, जोवर त्यांचं मन शांत होत नाही, अशा लोकांची मन शांत पण होत नाही, बरं का. आणि शॉपिंगला जावा, बिनधास्त शॉपिंगला जावा. आयुष्य सुंदर आहे, जगा. सुंदर आयुष्यामध्ये सुंदर गोष्टी सगळ्या केल्या पाहिजे त्या. आणि एकदा का म्हातारं होत गेलं, म्हातारं झालं, काहीच गोष्टी करायत नाही, त्या नटा येत नाही, काय नाही. म्हणून मला स्पेशली मुलींना आणि बायकांना एवढं सांगायचं आहे की तुम्हाला किती नटायचं आहे तेवढं नटा, तुम्हाला काय घालायचं आहे ते घाला कपडे. आणि पहिली गोष्ट तर इतकं छान राहा आणि इतकं सुंदर दिसा. कारण एकदा का आपलं वय निघून गेलं, त्या गोष्टी रिपीट येत नाही त्या, आणि त्या गोष्टी आपल्याला करता येत नाही त्या. आता त्या गोष्टी करणं आणि करून घेणं आणि एन्जॉय करणं, मस्त राहणं, हॅप्पी राहणं हे खूप गरजेचं आहे. आता नाही करणार तर कधी करणार होय. ती हिरोईन लोक आहेत त्या की ती म्हातारे झाल्या तरी नटत बसतात, आणि आपल्यासारख्या माणसांना जमतं का पुन्हा? नाही जमत. त्यामुळं मस्तपैकी राहावा, खुश राहावा, नाटा. काय नको ते आणा, नाटापाटा करायचं. काय हवंय ते आणा. हे बघा, म्हणून मला माझा नवरा आवडतो. काय चुकलं काय सांगते तू. लय भारी हो माझा नवरा, लय जपतो मला, लय जपतो. जळकी लोक तर माझा व्हिडिओ बघून जाते तीच, पण त्याच जळक्या लोकांना सांगते माझा नवरा तुम्ही किती जरी प्रयत्न केला ना, तर माझा नवरा मला इतका जीव लावतो ना, सांगूच नका. लय प्यार करतो मला, लय प्यार करतो, खूप प्रेम करतो. बहुत प्यार करता है मुझसे मेरा पति, बहुत ज़्यादा. क्या कहूँ तुमको, जो मेरी तरह जो घरेलू औरतें हैं जो काम पे नहीं जा सकती, उन्हें मैं बताना चाहूँगी कि आप अपने लाइफ में बहुत से ऐसे मुझे चढ़ उतार देखे होंगे जो हमें अपने नहीं क्या करियर को छोड़ना पड़ता है, हमारे बच्चों के लिए, हमारे पति के लिए, क्या अपने घर संसार के लिए हमें वो जॉब छोड़नी पड़ती है. तो इसके लिए हमें क्या करना चाहिए, क्योंकि हमारा जो है क्या बोलते हैं उसे, प्रॉपर्टी है, वो तो हमारे बच्चे, अपना प्यार, अपना पति, अपना घर संसार, यही है अपनी प्रॉपर्टी. इससे ज़्यादा क्या चाहिए अपने को. तो करियर भी गया, सब करियर करते हैं, लेकिन हमारे जैसे जो लड़कियां औरतें हैं उनका करियर क्या है, जो इतना सारा काम करती है, घर का खाना पकाती है, बर्तन धोती है, घर का सब झाड़ू पोछा सब पूरे घर को हैंडल करती है. वो सबसे बड़ा काम करती है और वो सबसे बड़ा योद्धा है, क्योंकि उनके सिवा घर नहीं होता.
कोई कितना भी कमा ले, कितना भी चाहे, उससे घर नहीं होता। घर होता है औरत से, और वो औरत खुद का करियर दाव पे लगाकर खुद ये सब हैंडल करती है। उसके सिवा पवित्र और उसके सिवा महान कोई नहीं है। ठीक है, जो औरतों को कम समझते हैं ना, जो मर्द लोग, जो सास ससुर, जो ससुराल वाले, हमने भी किया है, हमने भी किया है। अरे तुमने किया वो गया। तुमने क्या किया? तुमने तुम्हारे पति को इशारों पे नचाया, बस इतना ही किया। कशी हसते ती बघा, हसते ती लेक आणि वडील तिचं हसते तर दोघं माझ्यावर, क्योंकि मैं हिंदी में बात कर रही हूँ ना। अभी मेरे वीडियो है वो हिंदी लोग भी देखते हैं, हिंदी औरतें भी देखती है, उनको भी मराठी समझ में आनी चाहिए। ऑप्शन होते हैं, लेकिन क्या वो पढ़कर उन्हें भी कब तक पढ़ेंगे? स्टॉप करेंगी। ऐसा करने से तो हमारे जो महाराष्ट्र की औरतें हैं उन्हें हिंदी भी आती है, मराठी भी आती है, गुजराती भी आती है, तमिल भी आती है, कन्नड़ भी आती है, तेलुगु भी आती है। सब हमारे महाराष्ट्र की औरतें हैं वो इतनी पावरफुल है कि उन्हें सब तरह की लैंग्वेज आती है, सब तरह की। इसलिए मैं हिंदी में बात कर रही हूँ, क्योंकि सबको समझ में आना चाहिए। इसलिए तो खुश रहो, हैप्पी रहो। 2026 तुम्हें और तुम्हारे घर वालों को बहुत अच्छे तरह से जाए, और एंजॉय करो अपनी फैमिली के साथ, अपने पति के साथ, अपने बच्चों के साथ, अपने घर वालों के साथ, जो तुम्हें प्यार करता है और जो तुम्हें पसंद करता है। और तुम्हें जो पसंद करता है वही तुम्हें प्यार करता होगा। क्योंकि जो तुम्हें पसंद नहीं करते वो तुम्हारे बच्चे को भी पसंद नहीं करते, ये याद रखना। और ऐसे लोगों पर भरोसा भी मत करना, क्योंकि वो कुछ भी कर सकते हैं लोग। अपने बच्चे को तो उनके पास कभी मत छोड़ना। जो तुम्हें पसंद नहीं करते हो, तुम्हारे बच्चे को क्या पसंद करेंगे? सही है ना? तो अपने बच्चे का ख्याल खुद रखे। 4 पैसे ना आए, 2 पैसे में खुश रहने का। ताजमहल ना देखना पड़े, पुणे की तुलसी बाग तो देखने पड़ेंगे, वही हमारे लिए बहुत ताजमहल बड़ा है। वहाँ शॉपिंग भी करने को मिलती है, सब कुछ देखने को भी मिलता है। कभी आओ पुणे को, तुलसी बाग में फिरो, हिंडो, घूमो, देखो क्या क्या है और कितना सस्ता सस्ता है। तो आपको मेरा वीडियो कैसा लगा ये मुझे कमेंट में नक्की बताना, और अपने प्रिया होळे यूट्यूब चैनल को सब्सक्राइब ज़रूर करना, और लाइक करना, शेयर करना, कमेंट भी करना। आप कहाँ से मेरे वीडियो देख रहे हो? धन्यवाद।